श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। घरातील प्रत्येक महिलेने जर हा उपाय केला आणि दररोज केला तर त्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी 100% नांदेल। त्याचप्रमाणे महिलांची प्रगती होण्यासाठी कोणीही थांबू शकणार नाही। तो कोणता असणार हा उपाय? हा उपाय म्हणण्यापेक्षा ही एक पद्धत आहे किंवा एक सवय आहे जी आपल्या अगोदरची पिढी म्हणजे आपले आजी आजोबा असून देत किंवा आपले आई वडील असून देत त्यांच्या अगोदर स्पेशली हा महिलांसाठी उपाय आहे। म्हणजे महिलांनीच हे करायचं आहे। तर करायचं काय आहे, जर पूर्वीच्या काळामध्ये तुम्ही जर बघितलं एखादी महिला जुनी आपल्या आजी असतील तर आपली आजी जेव्हा पहिल्यांदा स्वयंपाकघरात पाऊल ठेवायची त्यावेळेस ती काय करायची, स्वच्छ आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करून त्या चुलीसमोर यायची आणि त्या चुलीला नमन करायचे, हळदी कुंकू व्हायचा, त्यानंतर एक स्वस्तिक असतं लाल रंगाचं, ते स्वस्तिक काढायचं, सडा असतो पाण्याने शिंपडून ती स्वच्छ करायची। आणि बेसिकली आताच्या काळामध्येच आपल्याकडे गॅस आहेत त्यामुळे आपण काय करतो, शेगडी आहेत तर शेगडी पाण्याने धुवून घ्या, त्याच्यावर हळदी कुंकू व्हा, स्वस्तिक करा आणि त्या चुलीला त्या शेगडीला नमन करा। त्याचा अर्थ काय आहे की आपण अग्निदेवाला नमन करतो की हे अग्निदेवा तुझ्या कृपेने मी हे जेवण बनवत आहे आणि तुझी कृपादृष्टी आमच्यावर राहून दे, जेवण छान होऊन दे आणि त्या जेवणामुळे माझ्या घरातील जी फॅमिली जी मंडळी आहे त्या सगळ्यांचा आत्मा तृप्त होऊन दे, त्यांचं पोट भरून दे। तर हीच पद्धत तुम्हाला चालू करायची आहे। मला माहिती आहे की सकाळची आपली खूप गडबड असते, खूप धावपळ असते, पण तरीही तुम्हाला शक्य असेल तर फक्त एक थोडंसं आपल्या शेगडीवर पाणी शिंपडा, ते पुसा आणि स्वस्तिक काढायला जमत असेल तर हळदी कुंकू आणि थोडंसं अक्षता व्हा, तिला नमस्कार करा आणि सुरुवात करा। आणि एक गोष्ट मात्र विसरायची नाही आहे, कोणताही पहिला पदार्थ तुम्ही जो बनवणार आहे, भात, पोळी, आमटी, डाळ, कोणताही त्यातला थोडासा पदार्थ तुम्हाला त्या अग्निदेवाला, त्या शेगडीला, त्या चुलीला अर्पण करायचं आहे। करून बघा। ह्या ज्या सवयी आहेत त्या उगाच बनवलेल्या नाही आहेत किंवा ह्या पद्धती ज्या आहेत त्या उगाच आपल्या पूर्वीच्या लोकांनी बनवलेल्या नाही आहेत, त्याचा विसर आपल्याला पडत चाललेला आहे। पण जर ते आपण पुन्हा जपायला सुरुवात केली तर नक्कीच त्याचा बेनिफिट होतो। आणि कमेंटमध्ये मला लिहायला विसरू नका की अजूनसुद्धा मी सांगण्याच्या अगोदरसुद्धा कोण कोण ह्या पद्धती फॉलो करते आणि कमेंटमध्ये लिहा। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव।